नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवले मस्त चमचमीत मसालेदार आणि तर्रीवालं असं अंड्याचं कालवण। हे कालवण मी अंडी न उकडताच बनवलेलं आहे। तर हे कसं करायचं यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। अंड्याचं कालवण बनवण्यासाठी इथं मी 6 गावरान अंडी घेतलेली आहेत। ही अंडी आपल्याला उकडायची नाहीत, तर ही अशीच बाजूला ठेवून देऊ आणि यासाठी आपण वाटण काय करायचं ते पाहूयात। तर वाटणासाठी इथं मी घेतले पाव कप सुकं खोबरं, 1 इंच आलं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। या पाकळ्या देशी आहेत आणि अगदी छोट्या छोट्या आहेत म्हणून मी त्या जास्त घेतल्यात आणि त्याबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली। आता त्याचबरोबर आपल्याला इथं 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घ्यायचेत। 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 चमचा धने इथं मी घेतलेले आहेत। आता हे सगळे पदार्थ आपल्याला असेच म्हणजे कच्चेच वाटून घ्यायचे आहेत। यातील एकही पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचा नाही, तर याचं आपल्याला कच्चंच वाटण बनवायचे। आता वाटण बनवण्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं। त्यामध्ये अगोदर खोबऱ्याचे काप टाकले, त्यानंतर आलं टाकलं। आलं इथं तुम्ही पातळ चिरून किंवा खिसून घेऊ शकता आणि त्यामध्येच आता लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि धन आणि तीळ सुद्धा टाकून घेऊया। हे आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय। तर बघा, एकदा फिरवून घेतल्यानंतर यातच आता आपण कांदा सुद्धा घालून घेऊया। सगळं वाटण आपल्याला एकदमच वाटून घ्यायचंय। तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय म्हणजे वाटण आपलं एकसारखं आणि बारीक असं वाटलं जाईल। तर आता हे मी वाटून घेते। तर बघा, आपलं वाटण इथं तयार झाले। आता आपण कालवण तयार करायला घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या इतकं तेल टाकूया। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये घालूयात तयार करून घेतलेलं वाटण। आज आपण इथं कच्च्या वाटणातलं कालवण बनवत आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यातील खोबरं, कांदा, धने आणि तीळ भाजून घेऊ शकता, पण या पद्धतीने जे तयार झालेलं कालवण आहे याची चव काही वेगळीच लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। आता हे वाटण आपल्याला 4 ते 5 मिनिटे एकसारखं हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे। बघा, 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय या वाटणातील सगळं पाणी आता आटून गेले आणि वाटण चांगलं असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊयात। तर हा आहे 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर। ही कलरसाठी आणि तर्रीसाठी आहे, याच्यामुळे खूप छान अशी तर्री येते आणि आपल्या कालवणाला रंगसुद्धा छान येतो। त्याचबरोबर 1 चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला यामध्ये मी घातलेला आहे। आता यावर थोडंसं तेल टाकूयात, म्हणजे मसाल्यांवरती तेल टाकल्यामुळे कालवणाला छान अशी तर्री येते। आता हे मसाले या वाटणाबरोबर आपल्याला पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहेत। तर हे खाली चिटकू नयेत आणि आपलं वाटण व्यवस्थित परतता यावं म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचे। तर बघा, पाणी टाकून आता पुन्हा 2 ते 3 मिनिटे हे आपण चांगलं असं परतून घेऊयात। जितके जास्त हे आपले मसाले याप्रमाणे परतले जातील, ते शिजतील, तितकी कालवणाला आपल्या चांगली चव येते आणि तर्रीसुद्धा चांगली येते। तर बघा, एकंदरीत पुन्हा 2-3 मिनिटे मी हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते यामध्ये घातलं। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला जितका रस्सा बनवायचा आहे, जितकं कालवण हवं आहे तितकं पाणी यामध्ये घालायचं आहे। तर मी साधारणपणे 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी यामध्ये टाकले। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तर अर्धा ते पाऊण चमचा इतकं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि या रश्श्याला आता आपल्याला चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे। बघा, रश्श्याला उकळी यायला लागलेली आहे। एकदा संपूर्ण रस्सा व्यवस्थित ढवळून घेऊयात। बघा, आत्ताच याला चांगली तर्री दिसायला लागलेली आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे।
आणि आता या उकळीमध्ये आपल्याला एक एक अंड फोडून सोडून घ्यायचे। बघा याप्रमाणे अगदी अलगद एका ठिकाणीच आपल्याला हे अंड सोडून घ्यायचे। अंड सोडल्या सोडल्या आपल्याला लगेच हलवायचं नाही, तर सगळी अंडी याप्रमाणे उकळीमध्ये सोडून घ्यायची। बघा अगदी अलगद अंड फोडायचं आणि उकळीमध्ये ते सोडून द्यायचं। याप्रमाणे मी सगळी अंडी या रश्श्यामध्ये सोडून घेते। अंडी टाकल्याबरोबर आपल्याला हे लगेचच हलवायचे नाही, म्हणजे ते एका जागी स्थिर होतील आणि खूप जास्त अशी पसरणार नाहीत। तर एक 2-3 मिनिटे हे कालवण असंच उकळू द्यायचं आणि 2 ते 3 मिनिटानंतर हे थोडंसं आपण हलवून घेऊयात। बघा याप्रमाणे अलगद असं आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आणि आता साधारणपणे 7 ते 8 मिनिटे हे कालवण आपल्याला असंच शिजवून घ्यायचे, म्हणजे अंडी अगदी व्यवस्थित शिजली जातील। तर पाहूयात 7 ते 8 मिनिटानंतर। बघा 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या कालवणाला तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि याचा खमंग असा वास संपूर्ण घरामध्ये अक्षरशः दरवळलेला आहे। खूप छान अशी तर्री सुद्धा याला आलेली आहे आणि अंडी सुद्धा अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहेत आणि याचा रस्सा सुद्धा अगदी छान झालाय, म्हणजे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाही, अशा स्वरूपाचा हा रस्सा बनलेला आहे। बाजरीच्या भाकरीबरोबर कुस्करून खायला हा रस्सा अगदी अप्रतिम लागतो। तर बघा आता गॅस बंद करून घेऊया आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि तुम्हाला आता मी सेट झाल्यानंतर दाखवते। तर बघा सेट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय अंडी न उकडता म्हणजे फोडून केलेलं असं हे अंड्याचं कालवण अगदी चमचमीत, मसालेदार आणि तर्रीवालं अप्रतिम चवीचं अंड्याचं कालवण इथं तयार झाले। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।